नमस्कार, इस वक्त हम मौजूद है मुंबई के उपनगर कुर्ला क्षेत्र में वसला ताई नगर, जहाँ पे ईस्टर्न एक्सप्रेस हाईवे जिसे कहा जाता है पूर्व द्रुतगति मार्ग पर हम मौजूद है। उसको लगाकर ही एक महानगर पालिका का बड़ा नाला आपको दिखता होगा कि किस तरीके से मुंबई के जो मानसून है उसकी शुरुआत हो चुकी है। लेकिन महानगर पालिका की महापौर और उप महापौर की बात करें तो उन्होंने दावा किया था कि मुंबई के 80 से 100% जो नाले हैं उसको साफ कर दिया गया। मुंबई में ऐसी कोई जगह या कोई नाला नहीं बचा है जहाँ पे नालों की सफाई नहीं है। लेकिन आप हमारे कैमरे के माध्यम से देख सकते हैं, कुछ दिन पहले मनसे द्वारा यहाँ पर नाले सफाई के विरोध में एक मोर्चा निकाला गया था। आज मानसून शुरू होकर तकरीबन 3 दिन बीत चुके हैं। लगातार मानसून का दौर शुरू है, लेकिन उसके चलते यहाँ पर जो नाला है उसकी सफाई नहीं हो पाई है। फिर एक बार जो मनसे है वो आक्रामक हो चुकी है। महानगर पालिका के अधिकारी यहाँ पर पहुँचे थे। महानगर पालिका को मनसे द्वारा अल्टीमेट दिया गया है कि इस नाले में उतारने की जो बात है वो मनसे द्वारा की गई है। अधिकारियों को इस नाले में उतारा जा सकता है, क्योंकि ये नाला आप देख सकते हैं किस तरीके से महानगर पालिका की महापौर हो या उनके दावे हो या उनकी प्रेस कॉन्फ्रेंस में जिस तरह उन्होंने कहा था कि मुंबई के 100% नालों की सफाई हो चुकी है। लेकिन आज मानसून शुरू होकर लगभग 3 दिन हो चुका है। मुंबई में मूसलाधार जो बारिश है उसकी शुरुआत हो चुकी है। जगह जगह मुंबई के जगहों पर पानी भरता नजर आया है। लेकिन आज क्या लगता है आपको कि इस तरीके के नाले की सफाई में कहीं का ना कहीं क्या आपको भ्रष्टाचार या जो कॉन्ट्रैक्टर है उनके द्वारा जो की जा रही है नाकामी नजर नहीं आ रही है, इसलिए आज जो मनसे है वो आक्रमक हलक्यात घेतलं जातंय मुंबईकरांना? कसं आहे ना की हे जे ठेकेदार आहेत हे महानगरपालिकेचे जावई झालेले आहेत। आजच्या तारखेला वरिष्ठ अधिकाऱ्यांना असं वाटतंय की आम्ही टेंडर काढलं, आम्ही ऑर्डर दिली, खाली काम सुरू आहे, परंतु खालची परिस्थिती अतिशय भयानक आहे। खाली हे ठेकेदार त्याच अधिकाऱ्यांना पैसे देऊन साफसफाई करत नाही आहेत आणि पेमेंटला परत उभे राहत आहेत। तर कुठेतरी ही महानगरपालिकेची फसवणूक आहे, मुंबईतील नागरिकांची फसवणूक आहे। आज जर एवढी घाण आहे, हे अधिकारी स्वतःहून येऊन बघतात आणि बोलतात नाही परिस्थिती भयानक आहे, इथे दररोज सफाई होते असं त्यांना वाटत होतं, परंतु त्यांनी कबूल केलं की इथे सफाई होत नाही। येत्या 2 दिवसात ते साफ करून देणार आहेत। आणि आम्ही तर त्यांच्या तोंडावर सांगितलेलं आहे की जर तुम्ही हे करून नाही दिलं, स्वच्छता करून दिली नाही तर आम्ही तुम्हाला नाल्यात उतरवू। सर, मुंबईची महापौरांनी दावा केला होता 100% जी गटरे मुंबईची ती साफ झालेली आहे, पण आता कुठेतरी दिसत आहे की काम झालेलं नाही आहे, कुठेतरी तुमते इथे नाला आणि लोकांना त्रास होत आहे। मुंबईच्या महापौर रितुताई तावडे अतिशय चांगलं काम करतायत, परंतु त्यांची देखील फसवणूक होते। आज मी जे म्हटलं की हे ठेकेदार फसवत आहेत, ठेकेदार खोटे रिपोर्ट देत आहेत, बहुतेक वरती खोटे फोटो देत असतील, परंतु रितुताई तावडेंनी सुद्धा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सगळ्या नाल्यांची पाहणी करणं गरजेचं आहे। आज त्यांना आम्ही वसलताई नाईक नगर कुर्ला ईस्टचा नाला आम्ही तक्रार दिलेली आहे। स्वतः आम्ही आयुक्तांना तक्रार दिली आहे, महापौरांना तक्रार दिली आहे, DMC साहेबांना दिली आहे, वॉर्ड ऑफिसरांना दिलेली आहे, आम्ही पोलीस स्टेशनला देखील कळवलेलं आहे, परंतु तरी देखील त्याकडे गांभीर्यपूर्वक पाहिलं जात नाहीये। मला असं वाटतंय की कुठेतरी महानगरपालिका स्वतःचे नगरसेवक निवडून आलेल्या वॉर्डमध्येच फिरतायत आणि बाकीच्या ठिकाणी ते जात नाहीयेत। या ठिकाणी तर BJPचाच नगरसेवक आहे, महिला आहे नगरसेविका, परंतु ते वेगळ्याच भ्रमामध्ये जगतायत। त्यांना तर हे माहीत पण नाहीये, त्यांच्या अगदी 200 मीटर अंतरावरचा हा नाला आहे, परंतु ते त्याकडे दुर्लक्ष करतायत, कारण कुठेतरी ते पात्र अपात्रच्या भीतीमध्ये ते ह्या जनतेची सेवा करायलाच विसरलेले आहेत। प्रदीपजी, कुठेतरी लोकांची तारांबळ उडते। मुंबईच्या सकल भागात पाणी, फक्त रात्रभर पाऊस झाला, सकल भागात पाणी साचलंय, तर अशामध्ये हा नाला जर ओव्हरफुल झाला तर इथे बाजूला स्लम आहे, मोठ्या प्रमाणात झोपडे आहेत, तर त्याच्या घरामध्ये पाणी जाऊ शकतं, लोकांना नाक त्रास होऊ शकतो। पण एवढा हलगर्जीपणा का? फंड एवढा निघतोय, एवढं टेंडर दिले जात आहेत, पण कुठेतरी हे ठेकेदार लोकांच्या जीवाशी खेळताय असं वाटतं का? ठेकेदारांना लोकांची जराही चिंता नाही आहे, ठेकेदारांना फक्त त्यांच्या पैशांची चिंता आहे आणि ते काय लोक विसरतात। पावसाळा काय आयुष्यभर येणार आहे का? 4 महिने येईल, त्यातले पण 3च महिने पाऊस पडेल। हे 3 महिने कसे तरी मारून न्यायचे आणि नंतर पुन्हा त्याच घाणीत राहायचं। नागरिकांची देखील चूक आहे, नागरिक जागे होत नाही आहेत। आजच्या तारखेला या ठिकाणी जवळपास किती लोक राहतात सतीश? 15,000 लोकांची वस्ती आहे आणि हा एवढा मोठा नाला अगदी त्या शेल कॉलनीपासून ते वत्सलताई नाईक नगरपर्यंत
एवढा लांबलचक नाला आहे, त्याची संपूर्ण परिस्थिती तशीच आहे. एवढा मेजर नाला असून मुंबई महानगरपालिका त्याकडे दुर्लक्ष करते. लोकांनाही माहिती आहे, तक्रारी करतात लोक, नगरसेविकेकडे जातात, परंतु नगरसेविकांकडून सांगण्यात येतं की तुम्ही आम्हाला मतदान केलेलं नाही, तुम्ही शिवसेना मनसेला मतदान केलं, तुम्ही त्यांच्याकडे जा. परंतु म्हणूनच आम्ही इथे आलो आहे. आम्हाला त्यांनी मतदान केलं ना, आम्ही त्यांची सेवा करू, आम्ही त्यांच्यासाठी हा नाला स्वच्छ करून देऊ. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष सन्मान्य राजसाहेब ठाकरे, मनसे नेते सन्मान्य अमितसाहेब ठाकरे यांचं नेहमीच आम्हाला मार्गदर्शन असतं. तुम्ही कोणती जात धर्म पंथ न बघता तुम्ही लोकांची सेवा करा, लोकांपर्यंत पोहोचा, आणि आम्ही तेच काम करतोय.